See the question that is from April 2016 ऑनलाइन एक्झाम मधला जेईचा क्वेश्चन काय आहे, इफ स्मॉल m and capital M, small m and capital M are the minimum and maximum values of 4 plus 1/2 sin square 2x minus 2 cos raised to 4x. X belongs to R. For any real number x belongs to R, this one is a trigonometrical term. या टर्मची मिनिमम व्हॅल्यू आहे स्मॉल m आणि कॅपिटल व्हॅल्यू आहे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे कॅपिटल M. या टर्मची मॅक्झिमम व्हॅल्यू कॅपिटल M आणि याच टर्मची मिनिमम व्हॅल्यू स्मॉल m. टू फाइंड m minus m means we have to find the difference between the maximum value and minimum value of that trigonometrical term. या टर्मची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू यांचा डिफरन्स फाइंड करायचा आहे. ऑप्शन्स आर 9/4, 15/4, 7/4 अँड 1/4. न्यूमरिकल व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्वच करावा लागेल, ज्यात ऑप्शनचा काही हिंट म्हणून बेनिफिट कुठे घेता येणार नाही. ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल ही जी टर्म आहे सर, ही जी टर्म आहे या टर्ममध्ये एक साइन स्क्वेअर आहे 2x आणि हा कॉस रेज टू 4x आहे. ह्या पूर्ण टर्मला आधी सिम्प्लिफाय करून एका रेशोमध्ये, तो साइन असेल किंवा कॉस असेल, एका रेशोमध्ये कन्व्हर्ट करायचं. साइनलाच कॉसमध्ये कन्व्हर्ट करणं कन्व्हिनियंट आहे, कारण हा 2x पण काढून टाकावा लागेल, आपला एक्समध्ये आणावं लागेल. आधी साइन 2θ फॉर्म्युला यूज करावा लागेल तिथे, म्हणजे या टर्मची व्हॅल्यू आधी थोडी सिम्प्लिफाय करून घेऊ आपण. 4 plus 1/2 sin 2x म्हणजेच 2 sin x इंटू cos x आणि याचा स्क्वेअर आहे, मायनस 2 cos raised to 4x ॲज इट इज ठेवला. 2 cos raised to 4x ॲज इट इज. त्यानंतर इक्वल टू 4 plus 1/2, हा जो 2 आहे त्याचा स्क्वेअर 4 येईल, पुन्हा साइनचा स्क्वेअर वेगळा, कॉसचा स्क्वेअर वेगळा, मायनस 2 cos raised to 4x. यात 2 कॅन्सल, म्हणजे 4 plus 2 cos स्क्वेअर x तर आहेच, आणि आता ह्या साइन स्क्वेअर एक्सला आपण आयडेंटिटी वापरून 1 minus cos स्क्वेअर x लिहू शकतो, minus 2 cos raised to 4x. ओके, इक्वल टू 4 plus या 2 cos स्क्वेअर एक्सनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. 2 cos स्क्वेअर एक्सने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर 2 cos स्क्वेअर एक्स इंटू 1 पहिली टर्म, आणि 2 cos स्क्वेअर एक्स इंटू मायनस cos स्क्वेअर एक्स
-2 cos raised to 4 -2 cos raised to 4 म्हणजेच 4 प्लस 2 cos square x minus 4 cos raised to 4x. पुढे काय करणार आता यामध्ये ही सगळी टर्म आपण कॉस मध्ये कन्वर्ट केली आहे, बरोबर. या कंप्लीट टर्मला आपल्याला आता कन्वर्ट करायचं आहे परफेक्ट स्क्वेअरमध्ये. काय करता येईल बघा. पहिल्यांदा जी हायेस्ट डिग्री टर्म आहे कॉस रेज टू 4 त्याचा कोएफिशियंट आपण कॉमन घेऊ. म्हणजे -4 जर कॉमन घेतला थ्रूआउट तर टर्म काय येते -4 इन ब्रॅकेट कॉस रेज टू 4x मायनस यातनं -4 कॉमन घेतला आहे, ही टर्म प्लस झाली पहिली. यातनं -4 जर कॉमन घेतला तर 2 बाहेर गेला आहे, 2 तिथं कमी आहे म्हणजे 2 डिवाइड होईल म्हणजे -1/2 cos square x. आणि परत ही टर्म -4 कॉमन घेतला आहे, इथं +4 आहे त्यामुळे तो येईल -1. आता यामध्ये ही क्वाड्रॅटिक टाईपची टर्म दिसते आहे, पण याला आपल्याला परफेक्ट स्क्वेअरमध्ये कंप्लीट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. का करायचं आहे ते बघूया. पण परफेक्ट स्क्वेअरमध्ये याचं कन्व्हर्जन करायचं आहे. मग हे कन्व्हर्जन करण्यासाठी परफेक्ट स्क्वेअर कन्व्हर्जन करण्यासाठी काय प्रोसेस असते 1/2 कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर 1/2 कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर ही टर्म आपण ॲड आणि सबट्रॅक्ट करत असतो, बरोबर आहे. कंप्लीटिंग स्क्वेअरसाठी 1/2 कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. इन जनरल जर एखादं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असेल ax स्क्वेअर प्लस bx प्लस c वगैरे, पहिली थिंग की त्याला परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी हायेस्ट डिग्री एक्स स्क्वेअरची टर्म आहे त्याचा कोएफिशियंट 1 पाहिजे. तो 1 येण्यासाठी आपण -4 कॉमन घेतला. सेकंड थिंग, त्याची जी मिडल टर्म आहे x त्याच्या कोएफिशियंटला 1/2 नी मल्टिप्लाय करायचं आणि येणाऱ्या कोएफिशियंटचा स्क्वेअर ॲड सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे आता इथे -4 ॲज इट इज इन ब्रॅकेट cos रेज टू 4x -1/2 cos square x. आता cos square x चा कोएफिशियंट आहे 1/2. तर 1/2 ला परत एकदा 1/2 न मल्टिप्लाय केलं तर 1/2 इंटू 1/2 किती 1/2 cos स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे -1/2 आणि त्याचा स्क्वेअर. क्वाड्रॅटिकच्या कंप्लीटिंग स्क्वेअरची प्रोसेस, मिडल टर्मचा जो कोएफिशियंट आहे -1/2 त्याला 1/2 न मल्टिप्लाय करायचं आणि येणाऱ्या टर्मचा स्क्वेअर 1/2 इंटू 1/2 1/4
आणि 1/4चा स्क्वेअर म्हणजे 1/16. तो 1/16 इथे आपल्याला करायचा आहे प्लस 1/16 मायनस 1/16 आणि पुढे -1 ॲज इट इज. आता जर आपण यामधल्या ह्या 3 टर्म ऑब्झर्व केल्या, ह्या 3 टर्म पहा परफेक्ट स्क्वेअर आहेत. कुणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? 3 टर्म्स कुणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? cos square x minus 1/4. cos square x minus 1/4 मायनस 1/4 इक्वल टू बाहेरचा -4 ॲज इट इज. ह्या 3 टर्म cos स्क्वेअर एक्स मायनस 1/4चा ब्रॅकेट स्क्वेअर ओके. आणि पुढे या 2 टर्मचं ॲडिशन किती येत आहे बघा. याचा स्क्वेअर केला तर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने ही टर्म मिळतेच. तर -1/16 -1 minus 17/16 -17/16 -17/16 ओके. आता हे परफेक्ट स्क्वेअरमध्ये का कन्व्हर्ट केलं, या कम्प्लिटिंग स्क्वेअरचा काय आपल्याला यूज आहे? आपल्याला या टर्मची मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू पाहिजे. तीच टर्म आपण सिम्प्लिफाय करत 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 या फॉर्ममध्ये आणली आहे. आता बघा आपल्याला याचा काय बेनिफिट आहे ते. फर्स्ट, आपल्याला साइन आणि कॉस या दोन्ही ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शनची रेंज माहीत आहे. -1 to +1च असते. साइन कॉसची व्हॅल्यू कधीच 1 पेक्षा मोठी होत नाही, -1 पेक्षा लहान होत नाही. पण इथं स्क्वेअर आहे. कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स, कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स यांची मॅक्झिमम व्हॅल्यू नेहमी 1 असते आणि मिनिमम व्हॅल्यू नेहमी 0 असते. कारण साइन कॉस याची -1 to 1 येते, पण जर स्क्वेअर केला तर निगेटिव्ह व्हॅल्यू येतील का त्यामध्ये? नाही. म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स या दोन्ही फंक्शनसाठी मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते? +1 आणि मिनिमम व्हॅल्यू 0. हे लक्षात ठेवा. ओके. हे रिलेशन आपल्याला यूज करायचं आहे. आता ते कशा प्रकारे यूज करता येईल? येस, इनइक्वालिटीनी हां पहा काय करता येतं याला. ही जी आपल्याला याची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू पाहिजे ना, याची ही पूर्ण टर्म आता आपण इथं स्टेप बाय स्टेप तयार करणार आहेत. कशी पहा.
कॉस स्क्वेअर एक्स तर तयार झाला आपल्याकडे इथे. -1/4 पाहिजे. -1/4. मग प्रत्येकामधून -1/4 करून टाका. म्हणजे काय येईल? 0 - 1/4 -1/4 लेस दॅन इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स -1/4 आणि लेस दॅन इक्वल टू 1 - 1/4 म्हणजे किती? बरोबर? लक्षात येत आहे? यस सर. म्हणजे या ब्रॅकेटची मॅक्झिमम व्हॅल्यू 3/4 असणार आहे आणि मिनिमम व्हॅल्यू -1/4 असणार आहे. या ब्रॅकेटची मॅक्झिमम व्हॅल्यू 3/4 आणि मिनिमम व्हॅल्यू किती असणार? -1/4. बरोबर? आता याचा परत स्क्वेअर आहे, म्हणजेच कॉस स्क्वेअर एक्स -1/4 याचा स्क्वेअर. त्याच्या स्क्वेअरची मॅक्झिमम व्हॅल्यू किती येईल? 9/16. 9/16 आणि मिनिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू 1/16. नाही, इथेच गडबड होते. याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केला, काय घडतं पहा. साईन कॉसचं कसं झालंय? कॉस एक्सची रेंज असते -1 to 1. म्हणजे कॉस एक्सची मिनिमम व्हॅल्यू असते -1, मॅक्झिमम व्हॅल्यू असते 1. पण याचा जर स्क्वेअर केला तर 1चा स्क्वेअर 1 येतो, -1चाही स्क्वेअर 1च येतो ना. मग इथं 1 to 1 होणार का? नाही. 0पेक्षा मोठी पॉझिटिव्ह आहे ना, कारण स्क्वेअर आहे ना. कुठल्याच नंबरचा स्क्वेअर कधी निगेटिव्ह येत नाही. आणि जर आपण कॉसच्या फंक्शनचा ग्राफ जर विचारात घेतला, त्याचा स्क्वेअर जर केले सगळ्यांचे, जेवढे काही निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत, -1 पासून 0 पर्यंत आणि 0 पासून 1 पर्यंत, ही पूर्ण इंटरवल जी आहे, इथून इकडच्यांचा जेवढा स्क्वेअर आहे यांचा स्क्वेअर पण तेवढाच असणार ना. कारण निगेटिव्ह वाले जरी घेतले तरी स्क्वेअर तर पॉझिटिव्ह येणार आहे. बरोबर? म्हणून हे 0 to आलं. आणि द सेम वे याही टर्मची मिनिमम व्हॅल्यू किती येणार? 0. ही या टर्मची मिनिमम व्हॅल्यू झाली 0 आणि मॅक्झिमम किती? 9/16. बरोबर? हा ब्रॅकेट तयार झाला. आता आपल्याला पाहिजे -17/6. आता प्रत्येकामधून -17/16 करा. म्हणजे काय येईल? प्रत्येक टर्ममधून -17/16 केला काय मिळणार? -17/16 लेस दॅन इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स -1/4 चा स्क्वेअर -17/16 आणि लेस दॅन इक्वल टू 9/16 -17/16 किती? 18/16. हां 9 - 17
किती? minus 18 by 16. मायनस Yes, sir. 8/16 म्हणजेच -1/2. -1/2. ओके, इथपर्यंत आलो आपण. हा ब्रॅकेट पूर्ण तयार झाला. आता राहिला हा -4. थ्रूआउट -4 ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय बाय -4. -4 ने जर मल्टिप्लाय केला तर काय होईल? पहिली टर्म -4 ने मल्टिप्लाय केला तर येस 17 by 4. -4 मल्टिप्लाय केला मायनस मायनस प्लस होणार. 4 डिवाइड होईल या 16 ला. काय येईल? 17/4. बरोबर. पुढे काय होईल बरं? 2 sir. हा? इनइक्वालिटीच्या रूल्सनुसार जर इनइक्वेशन मध्ये दोन्ही साईडला मायनस म्हणजे निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं तर इनइक्वालिटीचं साइन चेंज होतं, रिव्हर्स होतं. इनइक्वालिटीच्या रूलनुसार बघा, फॉर एक्झाम्पल 5 आणि 2 कोण मोठा? 5 आणि 2 या दोन संख्यांमध्ये मोठा कोण? 5. बरोबर आहे. 5 आणि 2 या दोन्हीमध्ये मोठा कोण? म्हणजे 5 इज ग्रेटर दॅन 2. आता याच्या दोन्ही साईडला आपण -2 न मल्टिप्लाय करू. -2 न मल्टिप्लाय केला क्या? ठीक आहे, +2 न मल्टिप्लाय करू. 5 ला 2 न मल्टिप्लाय केला किती येतो? आणि 2 ला 2 न मल्टिप्लाय केला. आता कोण मोठा? 10 मोठा. समजा 4 न मल्टिप्लाय केलं ह्या 5 ला किती येत आहे? 20 आणि 2 × 4 8. आता कोण मोठा? 20 आणि 8 मध्ये कोण मोठा? 20. समजा इथे दोन्ही साईडला -3 न मल्टिप्लाय केलं किंवा -2 न मल्टिप्लाय करू आपण. -2 न मल्टिप्लाय केलं तर काय येईल? -10 आणि -4. आता कोण मोठा? -4. कोण मोठा? -4. बघा, पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं थ्रूआउट काही फरक पडत नाही, पण निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं तर चिन्ह बदललं. आधी याचं तोंड इकडं होतं, नंतर इकडं झालंय. बरोबर आहे. लेस दॅनचा ग्रेटर दॅन होतो, ग्रेटर दॅनचा लेस दॅन होतो, साइन रिव्हर्स होतं.
निगेटिव्ह नंबरनी जर मल्टिप्लाय केलं तर इनइक्वॅलिटीचे साईन रिव्हर्स होतात. ओके, म्हणजे आता इथे -4नी मल्टिप्लाय केलं आपण, -4नी मल्टिप्लाय केल्यामुळे पहिली टर्म झाली पॉझिटिव्ह, पण मधलं जे लेस दॅनचं चिन्ह आहे ते झालं ग्रेटर दॅन इक्वल टू. इथे -4 इंटू ब्रॅकेट आपल्याला पाहिजे असणारी टर्म तयार झाली पूर्ण. आणि शेवटची टर्म -1/2, त्याला जर 4 मल्टिप्लाय झाला तर काय येत आहे? -4 मल्टिप्लाय झाला त्याला -4नी मल्टिप्लाय केलंय -1/2 ला. आपली स्टेप काय चालू आहे, प्रोसेस काय चालू आहे? मल्टिप्लाय थ्रू आउट बाय -4. म्हणजे पहिल्या टर्मला -4नी मल्टिप्लाय केलं, दुसऱ्याही टर्मला -4नी मल्टिप्लाय करायचंय आणि तिसऱ्याही टर्मला -4नी मल्टिप्लाय करायचंय. मग -4 मल्टिप्लाइड बाय 1/2 किती येणार? 2. -4 मल्टिप्लाइड बाय -1/2, मायनस इंटू मायनस प्लस, आणि 2ने भाग जातो 4ला, बरोबर. पण इथेही हे चिन्ह रिव्हर्स होणार इनइक्वॅलिटीचं. जे लेस दॅन होतं ते ग्रेटर दॅन इक्वल टू होणार, म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. आणि त्यामुळं काय मिळाली टर्म बघा, या टर्मची ही टर्म 17/4 पेक्षा लहान आहे आणि 2 पेक्षा मोठी आहे. त्या टर्मची मॅक्झिमम व्हॅल्यू किती? 17/4. ही टर्म 17/4 पेक्षा लहान आहे, म्हणजेच त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती? 17/4. आणि मिनिमम व्हॅल्यू किती? ही टर्म 2 पेक्षा मोठी आहे. मिनिमम व्हॅल्यू 2. याची किंमत आपल्याला हे दोन आपला मोठा त्रास काय माहिती आहे का? आपल्याला हे चिन्ह आणि हे चिन्ह याच्यावरतीच आपण विचार नाही करत. लेस दॅन म्हणजे काय आणि ग्रेटर दॅन म्हणजे काय, लहान कोणाला म्हणायचं आणि मोठं कोणाला म्हणायचं, आणि त्याचा अर्थ काय होतो. जर ही संख्या त्याची व्हॅल्यू 2 पेक्षा ग्रेटर आहे आणि 17/4 पेक्षा लहान आहे, दिस टर्म इज ऑलवेज लेस दॅन 70. हे जे चिन्ह इकडं लक्षात घ्या, 17/4 हा याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजेच ही संख्या 17/4 पेक्षा लहान आहे आणि ही संख्या 2 पेक्षा मोठी आहे. मग या पूर्ण टर्मची मोठ्यात मोठी म्हणजे मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त व्हॅल्यू किती? 17/4. आणि मिनिमम व्हॅल्यू 280 sir.
maximum value 17 by 4 minus minimum value 2. 17 by 4 minus 2. 17 minus 8. 9 upon 4 is the required answer. Next question is from 2015. J 2015. Question काय पहा. If cos alpha plus cos beta equal to 3 by 2 and sin alpha plus sin beta equal to 1 by 2. Cos alpha plus cos beta equal to 3 by 2 and sin alpha plus sin beta equal to 1 by 2 and theta is arithmetic mean of alpha and beta. Theta is arithmetic mean of alpha and beta. Then we have to find the value of sin 2 theta plus cos 2 theta. sin 2 theta plus cos 2 theta ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंटली थीटा इज अरिथमॅटिक मीन ऑफ अल्फा अँड बीटा. थीटा इज अरिथमॅटिक मीन ऑफ अल्फा अँड बीटा. यामध्ये थीटा अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन काय होईल. अरिथमॅटिक मीन काय कंडिशन असते. थीटा इज अरिथमॅटिक मीन ऑफ अल्फा अँड बीटा म्हणजेच थीटा इक्वल टू अल्फा प्लस बीटा अपॉन 2 म्हणजेच 2 थीटा इक्वल टू अल्फा प्लस बीटा. झाला, प्रॉब्लेमच सॉल्व झाला. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे साइन 2 थीटा प्लस कॉस 2 थीटा. म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे साइन अल्फा प्लस बीटा प्लस कॉस अल्फा प्लस बीटा. साइन अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय. sin alpha cos beta plus cos alpha into sin beta. साइन अल्फा प्लस बीटा साइन अल्फा कॉस बीटा ते आपल्याला याच्यावरून मिळवायचे आहेत आता टर्म. साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा म्हणजे यांच्या मल्टिप्लिकेशन वरून काहीतरी मिळेल. आणि कॉस अल्फा प्लस बीटा cos alpha cos beta minus sin alpha sin beta. कॉस अल्फा कॉस बीटा माइनस साइन अल्फा साइन बीटा. मग आता याच्यावरून
सेपरेट साइन अल्फा, कॉस अल्फा, साइन बीटा, कॉस बीटा जरी फाइंड केले तरी चालेल, किंवा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, एक व्हॅल्यू मिळेल काहीतरी, याचा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर करा, त्याच्यावरून पण व्हॅल्यू मिळेल. किंवा सिंपल वे, डायरेक्ट सिंपल स्ट्रेट वे फॉर्म्युलांचा विचार करायचा म्हटलं तर कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला काय असतो? फॅक्टरायझेशन फॉर्म्युले 2 cos c plus d by 2 into cos c minus d by 2. cos c plus cos d, 2 cos c plus d म्हणजे अल्फा प्लस बीटा अपॉन 2 इंटू कॉस अल्फा मायनस बीटा अपॉन 2 इक्वल टू 3/2. बघा याचा बेनिफिट हा आहे, अल्फा प्लस बीटा अपॉन 2 म्हणजे थिटा. त्यानंतर फ्रॉम इक्वेशन 2 साइन सी प्लस साइन डी, 2 sin c plus d by 2 cos c minus by 2. म्हणजे 2 साइन अल्फा प्लस बीटा अपॉन 2 इंटू कॉस अल्फा माइनस बीटा अपॉन 2 इक्वल टू 1/2. इक्वेशन 3 आणि 4, हे 3 आणि 4 नंबरचं इक्वेशन जर आपण डिवाइड केलं तर बघा ही टर्म सेम आहे, कॅन्सल होईल. डिवाइड इक्वेशन 3/4 किंवा 4/3. 4 ला 3 ने डिवाइड करा म्हणजे काय येईल? टर्म 2 साइन अल्फा प्लस बीटा अपॉन 2 इंटू कॉस अल्फा माइनस बीटा अपॉन 2 डिवाइडेड बाय 2 कॉस अल्फा प्लस बीटा अपॉन 2 इंटू कॉस अल्फा माइनस बीटा अपॉन 2. इक्वेशन 4 ला इक्वेशन 3 ने डिवाइड केलं, राइट साइड येईल 1/2 अपॉन 3/2. इथे हे 2 कॅन्सल, ही कॉसची टर्म कॅन्सल, परत हे 2 कॅन्सल. साइन अल्फा प्लस बीटा अपॉन 2 डिवाइडेड बाय कॉस अल्फा प्लस बीटा अपॉन 2. साइन अल्फा प्लस बीटा अपॉन 2 कॉस अल्फा प्लस बीटा अपॉन 2 म्हणजे काय? टॅन अल्फा प्लस बीटा अपॉन 2 इक्वल टू किती? 1/3. पण आता आपण अल्फा प्लस बीटा अपॉन 2 म्हणजे काय? अल्फा थीटा. प्लस बीटा अपॉन 2 म्हणजे थिटा टाकून द्या इथे. ही व्हॅल्यू झाली टॅन थिटाची, इक्वल टू किती? आणि टॅन थिटा मिळाल्यामुळे आणखी काम सोपं झालं आहे, याची पण गरज नाही. साइन 2 थिटा आणि कॉस 2 थिटा या दोन्हीचे फॉर्म्युले आहेत इन टर्म्स ऑफ टॅन थिटा. काय असतो साइन 2 थिटा?
2 tan theta upon 1 minus tan theta. साइन 2 थीटा 2 tan थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा आणि कॉस 2 थीटा 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा आणि टॅन थीटाची व्हॅल्यू माहीत आहे, ती सबस्टिट्यूट करायची आहे. काय होईल? टू इंटू टॅन थीटा म्हणजे 1/3. आता डिनॉमिनेटर दोघांचा सेमच आहे, तो एकदाच लिहू, डबल डबल लिहायची गरज नाही. डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरचं डायरेक्ट ॲडिशन 2 इंटू 1/3 प्लस 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा 1/3चा स्क्वेअर म्हणजे 1/9 आणि डिव्हायडेड बाय 1 प्लस 1/9 इक्वल टू 2/3 प्लस 1 मायनस 1/9 8/9 डिनॉमिनेटरला 1 प्लस 1/9 8/9. 1 प्लस 1/9. आता काय करा, 10/9. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांनाही 9 न मल्टिप्लाय करा. सोपं जाईल, सगळं फ्रॅक्शन निघून जाईल. न्यूमरेटरला जर 9 न मल्टिप्लाय केलं, पहिल्या टर्मला 9 न मल्टिप्लाय केलं तर 3 कॅन्सल होईल, 3 शिल्लक राहील. 3 इंटू 2 म्हणजे 6 प्लस पुढचा 9 कॅन्सल 8 अपॉन 10 14 अपॉन 10 म्हणजे 7/5 इज द रिक्वायर्ड आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 2014. If cosec theta equal to P plus Q upon P minus Q, P not equal to Q not equal to 0. P आणि Q इक्वल पण नाही आहेत आणि 0 पण नाही आहेत. व्हॅल्यू फाइंड करायची आहे कॉट π/4 प्लस θ/2 इट्स मॉड्युलस. याची व्हॅल्यू फाइंड करायची. ऑप्शन्स आहेत स्क्वेअर रूट ऑफ P अपॉन Q, स्क्वेअर रूट ऑफ Q अपॉन P, स्क्वेअर रूट ऑफ PQ and PQ only. यामध्ये टर्म जर ऑब्झर्व केली आपण, जी फाइंड करायची आहे व्हॅल्यू, ती ज्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे त्याच्यातच हिंट याला सॉल्व कसं करायचं ते. कॉट π/4 प्लस θ/2 आपल्या ओळखीचा नसेल, पण टॅन π/4 प्लस θ/2 हा तर ओळखीचा असेल. येस,
Yes, sir. कॉट पाय बाय 4 प्लस थिटा बाय 2 ओळखीचा नसेल, पण टॅन पाय बाय 4 प्लस थिटा बाय 2 तर आहे. टॅनची व्हॅल्यू काढता येईल टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला वगैरे यूज करून. पण त्यापूर्वी त्यासाठी आपल्याकडं व्हॅल्यू अवेलेबल पाहिजेत, टर्म अवेलेबल पाहिजेत. कोसेक थिटा पी प्लस क्यू अपॉन पी मायनस क्यू आहे. यावरून साइन थिटा लिहिता येईल. साइन थिटा काय होईल? पी मायनस क्यू अपॉन पी प्लस क्यू. हा झाला साइन थिटा. पुढे साइन थिटावरून कॉस थिटा काढता येईल. साइन थिटा आणि कॉस थिटावरून टॅन थिटा मिळेल. त्यावरून टॅन थिटा बाय 2 पण मिळेल. आणि मग रिझल्ट जो आहे टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला, त्याचा रेसिप्रोकल टॅन ए प्लस बी, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. तो रिझल्ट वापरून आपण सिम्प्लिफाय करू शकतो. यस. काय करणार मग पुढे? cos theta करा बरं फाइंड काय तो कॉस थिटा ते. काय तो कॉस थिटा? 4pq upon p plus q whole square. कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे 1 मायनस याचा स्क्वेअर आहे. मग न्यूमरेटरचा स्क्वेअर वेगळा, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर वेगळा. पी मायनस क्यूचा स्क्वेअर, पी प्लस क्यूचा स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर पी प्लस क्यूचा स्क्वेअर मायनस पी मायनस क्यूचा स्क्वेअर डिवायडेड बाय पी प्लस क्यूचा स्क्वेअर. न्यूमरेटरची टर्म ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरलाच ए प्लस बी, ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल, किंवा तुम्ही याचा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर करा, सबट्रॅक्ट करा, दॅट इज ऑल्सो ओके. ए प्लस बी, पी प्लस क्यू प्लस पी मायनस क्यू. आणि ए मायनस बी, ए मायनस बी काय येईल? पी प्लस क्यू मायनस पी प्लस क्यू. डिनॉमिनेटर पी प्लस क्यूचा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. क्यू क्यू कॅन्सल, इथे पी पी कॅन्सल. पी प्लस पी
ट्वाइस पी इंटू ट्वाइस क्यू, पी प्लस क्यूचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 4pq अपॉन पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर, 4pq अपॉन पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. यात हा झाला कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस थिटा टू रूट पी क्यू, स्क्वेअर रूट घेतला तर 4चा स्क्वेअर रूट टू रूट पी क्यू आणि डिवायडेड बाय पी प्लस क्यू. आता इथून पुढे ह्या टर्मला सिम्प्लिफाय करण्यापेक्षा आपल्याला ज्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे टॅन कॉट पाय बाय 4 प्लस थिटा बाय 2, दोन ग्रुप जर आठवत असतील त्यातला सेकंड ग्रुप, त्यातला मॅक्झिमम टर्म अशा आहेत की ज्या टर्म्सचं सिम्प्लिफिकेशन टॅन पाय बाय 4 प्लस थिटा बाय 2 येतं. ते दोन ग्रुप आठवत असतील तर बघा, तुम्ही डायरेक्ट एंडला जाता. पण जर ते आठवत नसेल तर त्याची आपल्याला रिव्हर्स प्रोसेस पूर्ण करावी लागते. म्हणजे टॅन पाय बाय 4 प्लस थिटा बाय 2 आपल्याला फाइंड करायचा आहे. आधी टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. हा रिझल्ट वापरता येईल बरोबर. टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 प्लस 1 टॅन थिटा बाय 2 1 मायनस टॅन थिटा बाय 2. टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1. आता बघा ते दोन ग्रुप्स होते का असं सगळं कॉम्बिनेशन त्यात. टॅनला आता साइन कॉसमध्ये कन्व्हर्ट करा. 1 प्लस साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2, 1 मायनस साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन सबट्रॅक्शन, क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन सबट्रॅक्शन, कॉस थिटा बाय 2 प्लस साइन थिटा बाय 2. डिनॉमिनेटरचा कॉस थिटा बाय 2 दोघांचाही कॅन्सलच होणार आहे. कॉस थिटा बाय 2 मायनस साइन थिटा बाय 2. हे आपण सगळं उलट दिशेनं सिम्प्लिफाय करत असतो, तेच रिव्हर्स प्रोसेस आहे यात. आता हे एक तर थिटा बाय 2 आपल्याला काढून टाकायचे, त्याऐवजी थिटाची टर्म मिळवायची आहे. आणि दुसरं म्हणजे साइन थिटा आणि कॉस थिटा या फॉर्ममध्ये आणायचं आहे. मग इथे रॅशनलाइज करा डिनॉमिनेटर. रॅशनलाइजिंग डिनॉमिनेटर कॉस थिटा बाय 2 प्लस साइन थिटा बाय 2 त्यांना मल्टिप्लाय आणि डिवाइड करा. कॉस थिटा बाय 2 प्लस साइन थिटा बाय 2 न मल्टिप्लाय डिवाइड केलं तर काय होणार, न्यूमरेटरची टर्म येणार कॉस थिटा बाय 2 प्लस साइन थिटा बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरची टर्म येणार
a minus b, a plus b, a minus b into a plus b, a स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. त्यानंतर आता याचा ब्रॅकेट स्क्वेअर करा, सिम्प्लिफाय. ए प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरनी एक्सपान्शन करा. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरनी काय येईल? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab divided by cos square theta by 2 minus sin square theta by 2. आता न्यूमरेटरची टर्म cos square theta by 2 plus sin square theta by 2 1 2 sin theta by 2 into cos theta by 2 आणि डिनॉमिनेटर cos स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2 याचाही डायरेक्ट फॉर्म्युला. बघा ते दोन ग्रुप जर आठवत असतील, या प्रकारची टर्म असते त्याला आपण सिम्प्लिफाय करतो आणि यामध्ये कन्वर्ट करतो. त्याची जर प्रॅक्टिस असेल तर हे डायरेक्ट लिहिता येऊ शकतं. हा रिझल्ट डायरेक्ट लिहिता येईल. ही झाली tan पाय बाय 4 प्लस थिटा बाय 2 म्हणजेच त्यावरून लिहिता येईल कॉट पाय बाय 4 प्लस थिटा बाय 2 इक्वल टू त्याचा रेसिप्रोकल कॉस थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. आपण कॉस थिटा आणि साइन थिटाचे व्हॅल्यू आहेत आपल्याकडे. कॉस थिटा काय? 2 रूट पी क्यू अपॉन पी प्लस क्यू आणि साइन थिटा पी मायनस क्यू अपॉन पी प्लस क्यू. जर व्हॅल्यू टाकली तर काय होईल? कॉस थिटा टू रूट पी क्यू अपॉन पी प्लस क्यू आणि डिनॉमिनेटरला 1 प्लस साइन थिटा म्हणजे पी मायनस क्यू अपॉन पी प्लस क्यू. इक्वल टू न्यूमरेटरची टर्म ॲज इट इज राहील 2 रूट पी क्यू अपॉन पी प्लस क्यू, पण डिनॉमिनेटरला क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन होईल. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन केला पी प्लस क्यू प्लस पी मायनस क्यू अपॉन पी प्लस क्यू. पी प्लस क्यू कॅन्सल झाला. सो व्हॅल्यू इज 2 रूट पी क्यू, इथे क्यू क्यू कॅन्सल अपॉन 2p. क्यू क्यू कॅन्सल होईल, पी प्लस पी ट्वाइस पी. इथे हा 2 पण कॅन्सल झाला. आन्सर रूट पी क्यू अपॉन पी असं तर ऑप्शन नाही आहे. रूट पी क्यूलाच आपण रूट पी वेगळा रूट क्यू वेगळा असं लिहू शकतो आणि डिनॉमिनेटरला जो पी आहे त्यालाच रूट पी इंटू रूट पी असं लिहिता येईल. एक रूट पी कॅन्सल. सो आन्सर इज स्क्वेअर रूट ऑफ क्यू अपॉन पी.
okay.